अनिल, तुमचं स्वागत. धन्यवाद. आजचा मुद्दा, हा कॉन्क्लेव्ह अरेंज करण्याचं रिझन हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. मी सुरुवात करतो तुमच्या वैयक्तिक प्रोफाईलपासून. तुम्ही सेनेमध्ये होता, मग आता तुमचं स्टेटस काय आहे? पहिले तर मी तुला धन्यवाद देतो की वसई विरारमध्ये प्रथमच असं कॉन्क्लेव्ह एवढ्या हिंमत करून ऑर्गनाईज केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि सध्या काय आहे, शिवसेनामध्ये मी आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न नाही आहे. तरी सांगतो मी. आताच खानोलकर साहेबांनी सांगितलं की आम्ही वसई विरार जनशक्ती आघाडी स्थापन केली. त्याचं मूळ कारण हेच आहे की इथे जितक्या पार्ट्या आहेत त्या मूळ धारेला न घेऊ, ते मूळ लोकांच्या सोबत न राहता, म्हणजे कुठे ना कुठे पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा हेच धोरण घेऊन पुढे चाललेले होते. तेच शिवसेनेच्या बाबतीत या महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालं आणि ते मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं. एक अपेक्षा घेऊन आपण शिवसेनेमध्ये काम करत होतो की जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे. जसं एकनाथ शिंदे साहेब जनतेचे चांगले निर्णय घेत होते, प्रश्न सोडवत होते, त्याच पद्धतीचं वसई विरारमध्ये जेव्हा एक आमदार आमचा इथे विलास तरे हे आमदार होते, तसंच काही नगरसेवक महानगरपालिकेत जावे आणि जनतेचे प्रश्न सोडवावे त्यांच्यामार्फत, या मताचा मी होतो. परंतु जेव्हा इलेक्शनमध्ये पाहिलं की तिकीट विक्री झाली, शिवसैनिकांना डावललं गेलं. एक शॉकिंग न्यूज, म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं कधीच नसेल झालं की इकडे 4 शहर प्रमुख आहेत आमचे, म्हणजे होते, त्या 4 शहर प्रमुखांना सुद्धा तिकीट नाही दिलं. आणि जो शिवसैनिक नाही आहे, जो एक व्यापारी आहे, जो व्यापार करतोय, अशा बऱ्याचशा लोकांना तिकीट दिली गेली, ज्यांचं समाजाशी काही देणं घेणं लागत नाही. त्यांना सामाजिक प्रश्न काही आहेत, म्हणजे वसईच्या समस्या काय आहेत, आपल्या वॉर्डच्या समस्याही माहिती नसणाऱ्या लोकांना तिकीटं दिली गेली आणि ती फक्त हट्टापायी आणि पैशापायी दिली गेली. त्यामुळे त्यावेळी मला एक स्टँड घ्यावा लागला की ह्या लोकांना जे तिकीट विक्री झालेले यांना मतदान करू नका, कारण हे निवडून आले तर हे तुमचे प्रश्न सोडवणार नाही, हे आपले खिसे भरतील. कारण यांनी तिकीट विक्री, म्हणजे तिकीट विकत घेतलं आहे आणि त्यानंतर पुढे मग निवडून आले तर ते पैसेच कमवणार. त्यामुळे त्यावेळी तो स्टँड घेतला आणि त्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आणि तो त्यानंतर खानोलकर साहेब, आम्ही बसलो आणि वसई विरार जनशक्ती आघाडीची संकल्पना आली की 42,000 नोटांना मतदान झालं. त्याचबरोबर अनेक अपक्ष लढले आणि खूप चांगली लोक आहेत अजून समाजामध्ये जे वसईसाठी लढत आहे. समोर सुशांत बसलेला आहे, तो प्रचंड आक्रमकपणे लढतोय आणि लढतोय, तो कुठलाही पक्षाचा आधार न घेता स्वतः लढतो. तर अशी लोक आहेत, त्यांना एकत्र करून जर वसई विरारसाठी काही करता आलं तर ते केलं पाहिजे, हे मत घेऊन आम्ही पुढे आलो आणि वसई विरार जनशक्ती आघाडीची स्थापना केली. आणि आता काही मुद्द्यांवरती आता अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रामध्ये, तर वसईच्या काही प्रश्नांवरती आम्ही काही मुद्दे घेऊन 12 तारखेला एक तहसीलदार ऑफिससमोर एक आंदोलनसुद्धा करतो आहे. महापौरांनासुद्धा आम्ही जाऊन भेटलो, त्यांनाही सांगितलं की हे प्रश्न सुटले पाहिजेत, कारण हे वर्षानुवर्ष हेच तेच प्रश्न. आज 2009मध्ये आपली महानगरपालिका स्थापन झाली. आज पनवेल महानगरपालिका तुम्हाला माहिती आहे 2016ला स्थापन झाली. आज पनवेल महानगरपालिका कुठे गेली? आज तिथे पनवेलमध्ये तुम्ही गेलात तर घरं किती महाग आहे, स्वच्छता किती आहे, सगळं म्हणजे तिथे कॉर्पोरेशन चांगलं काम करत आहे. आणि इथे वसई विरार महानगरपालिका 2009मध्ये स्थापन होऊन सुद्धा आणि मुंबईला कनेक्ट असून सुद्धा अतिशय वाईट अवस्थेत आहे. म्हणजे आपण साधारण पाण्यासाठी, रस्त्यासाठी आणि गटरसाठी लढतोय, ही शरमेची बाब आहे. त्यामुळे असे चांगले मुद्दे घेऊन पुढे काहीतरी करावं म्हणून आम्ही एकत्रित आलो आणि शिवसेना, तर सध्या मी शिवसेनेत नाही आहे, एका नवीन पक्षाचा आम्ही स्थापना केलेली. अनिल एक असा व्यक्ती आहे, ह्या निवडणुकांमध्ये पक्ष न बघता त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या कॅन्डिडेटला सपोर्ट केलं आहे, त्याबद्दल आम्हाला काय सांगा. बघा, मी म्हणजे पक्षाच्या विचारांचा होतं म्हणून पक्षात नव्हतो. मला काहीतरी करायचं होतं, लोकांचे प्रश्न सोडवायचे होते म्हणून आम्ही पक्षात होतो. म्हणजे त्याच्यामध्ये आंदोलनं पण केली, सगळं काही केलं. या महानगरपालिकेमध्ये जे मी तुम्हाला मग सांगितलं, घोडा बाजार झाला सगळा, म्हणजे तिकीट विक्री झाली, घोडा बाजार झाला. त्याच्यामुळे काही चांगल्या लोकांना तिकीट नाकारलं गेलं. खूप चांगले तरुण होते, ज्यांना काही करायची उमेद होती,
तर मग आपल्या मनाला पटत नाही की कुठल्याही वाईट लोकांना किंवा ज्याला समाजाशी काही देणं घेणं नाही अशा लोकांना आपण सपोर्ट करावा. म्हणून मी या निवडणुकीमध्ये जेवढं माझ्याने होईल, म्हणजे ते ऑनलाईन असो की रस्त्यावरती जाऊन असो, चांगल्या पक्षाच्या म्हणजे पक्षामध्ये एखादा चांगला असेल किंवा तो अपक्ष असेल, तर अशा तरुणांना मी मदत केलेली आहे आणि त्यांचा प्रचारसुद्धा केलेला आहे आणि त्याचं मला काही वाईट वाटत नाही आणि असं असलं पाहिजे. राजकारण फक्त पक्ष आणि पार्टीसाठी नसून तो समाजासाठी असला पाहिजे, तो लोकांसाठी असला पाहिजे, तो आपल्या वसई विरारच्या विकासासाठी असला पाहिजे. मग चांगली लोकं निवडून गेली पाहिजे. जसं आपले विरोधी पक्ष नेता आहेत मनोज पाटील, भले आपल्याला BJPचे विचारांचा नाही आम्ही सेक्युलर विचारांचे असलं तरी मनोज पाटीलसारखा एक चांगला विरोधी पक्ष नेता आला, त्याला आपण चांगलाच म्हटलं पाहिजे की यांच्याकडून काहीतरी चांगलं होईल. तसंच काही बहुजनमध्ये पण चांगले होते, काही BJPमध्ये चांगले होते, काही अपक्ष चांगले होते. वसंतनगरीमध्ये माझा पण एक कळीचा मुद्दा आहे. मलासुद्धा जर मला वॉकला जायचं आहे किंवा जॉगिंगला जायचं आहे तर माझ्याकडे जागा नाही आहे. वसंतनगरी ग्राउंडच एक असं आहे जे आपलं आहे, पण तिकडे पण काही ना काहीतरी सुरूच असतं. तर त्या मुद्द्याला तुम्ही कसं पुढे नेणार? मगाशी विरोधी पक्ष नेत्यांना मी तोच प्रश्न विचारला की ग्राउंड्सवरती तुम्ही ज्या परवानग्या देतात, एकतर तुम्ही म्हणताय की पोरं आता टर्फमध्ये खेळायला जातात, बॉक्स क्रिकेट खेळायला जातीलच ना, कारण जे ग्राउंड्स उपलब्ध असतात म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने सोडले तर 8 महिने पोरांना ग्राउंड उपलब्ध असतं. त्याच्यामध्ये त्या 8 महिन्यामध्ये तुम्ही सगळ्या कार्यक्रमांना परवानगी देता. एका मुलाचं तुम्हाला माहिती आहे, त्याच कार्यक्रमामध्ये वसंतनगरच्या ग्राउंडमध्ये तो हर्ष सेन नावाचा एक मुलगा दगावला शॉक लागून. त्याच्यात मेळा म्हणजे व्यावसायिक मेळा लावला होता आणि तो भाजपावरती आरोप केला होता की भाजपाने तो लावलेला आहे. त्यानंतर महापालिकेला जाग आली आणि त्यांनी असं ठरवलं की आता हे व्यावसायिकसाठी जायचं नाही, परंतु सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण द्यायचं. तिथे एक अट टाकली आणि 3 दिवसाचं आपण जास्तीत जास्त द्यायचं. मग काही आपल्या देशामध्ये कायदा बनतो त्याच्या आधीच कायदे तोडायचे पळवाटा. त्याच्यामध्ये मग हुशार माणूस काय करतो, 3 दिवस माझ्या नावाने, 3 दिवस माझ्या वडिलांच्या नावाने, 3 दिवस माझ्या भावाच्या नावाने सलग मी घेऊ शकतो ना. तेच आता 2 दिवस अगोदर त्याची तयारी. हां, तर हे सगळं करून अतिशय हुशारपणे हे असे ग्राउंड हे घेतात. तरच विरोधी पक्ष नेत्यांनी ते सांगितलं की नाही मग सांस्कृतिक कार्यक्रम करणार कुठे. मला असं वाटतं सांस्कृतिक कार्यक्रम करायचे आहेत तर इतर मोकळी जागा आहेत ना. आपल्याकडे मुळातच वसईमध्ये प्लेग्राऊंड्स कमी आहेत आणि तुम्हाला आश्चर्याची बाब म्हणजे संपूर्ण पूर्व पट्ट्यामध्ये नालासोपारा आणि वसईच्या पूर्व पट्ट्यामध्ये आपलं वसंतनगरीचं एकच ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडची हालत या महानगरपालिका म्हणतात ना एक लचके तोडणं, तसं त्या ग्राउंडचे लचके तोडलेले आहेत. महानगरपालिकेने तोडले, बिल्डरने तोडले, प्रत्येक व्यक्ती त्या ग्राउंडचं लचके तोडत आहेत. म्हणजे आपलं इतकं सुंदर वसंतनगरी आहे, सुंदर ग्राउंड आहे, तिथे मुलांना खेळायला जागा आहे, वॉक करायला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या इकडे सिनियर सिटीजन आहे, 1200 सिनियर सिटीजन आपल्याकडे ते अधिकृत त्यांची एक संघटना आहे, ते त्यांचं तिकडे व्यायाम वगैरे करतात. मग हे असे कार्यक्रम झाले तर त्यांना ते खेळायला मिळत नाही, वॉक करायला मिळत नाही. म्हणून आम्ही वारंवार म्हणजे मी तुम्हाला सांगतो की हर्षसेनच्या आधीसुद्धा माझे पत्र आहेत महानगरपालिकेला, हे ग्राउंड फक्त खेळायला ठेवा. तरीसुद्धा महानगरपालिका त्याच्यावरती लक्ष देत नाही. एक मुलाचा तिथे जीव गेला तरीसुद्धा आता एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला परवानगी दिली. जवळजवळ तो कार्यक्रम 15 दिवस चालला. त्यानंतर परत आता कालच होळीचा कार्यक्रम तिथे झाला, त्याच्या अगोदर एक झाला. म्हणजे ही बेशरम महानगरपालिका आहे, बेशरम अधिकारी आहेत. आणि एकीकडे जे नेते आहेत म्हणजे तिकडे नगरसेवक असू द्या किंवा महापौर असू द्या, महापौरांना पण भेटलो या मुद्द्यावरती की महापौरांना पण सांगितलं की तुम्ही हे सगळं थांबवा. तर महापौरसुद्धा तिकडे धार्मिक कार्यक्रम म्हटलं की ह्यांना असं वाटतं की बापरे, याला विरोध केला म्हणजे देशाला म्हणजे मी देशद्रोही झालो. म्हणून आता हे धार्मिक मी निवडूनच नाही ना. हां, म्हणजे मी धार्मिक कार्यक्रमांना विरोध केला म्हणजे मला जनता नाकारेल, मला देशद्रोही बोलेल, मला देशाच्या बाहेर पाकिस्तानला निघून जा की काय, असं म्हणजे त्यांचा आविर्भाव होता की धार्मिक कार्यक्रमाला कसं थांबवणार. अरे मग तुमच्याकडे मुळातच तुम्ही जेवढे रिझर्व प्लॉट आहेत, जसं मगाशी रवी म्हणाला की इथे डीमार्टच्या इथे एक आरक्षित जागा आहे प्लेग्राऊंडची, ती आरक्षित जागा DP प्लॅन कधीच आहे 2007चा आहे, तेव्हापासून आरक्षित जागा प्लेग्राऊंडची आहे. अजूनपर्यंत तुम्ही तिकडे प्लेग्राऊंड नाही बनवू शकले. मुळात जे बिल्डरने बनवून दिलेलं जे ग्राउंड आहे ते तर आमचं ग्राउंड आम्हाला द्या खेळायला, म्हणून आम्ही तिकडे चळवळ उभी केलेली आहे.
पत्र दिलेलं आहे. त्याच्यात वेळेप्रसंगी मी मध्ये एक ऑर्गनाईज पण केलं होतं की आंदोलन करायचं, महापालिकेत जायचं, सर्व पोरांना घेऊन जायचं आणि महापालिकेच्या दालनामध्ये क्रिकेट खेळायचं, फुटबॉल खेळायचं, तिकडे लगडी खेळा, तिकडे वॉक करा असं मी म्हटलं. मग ते काही लोकांनी सांगितलं नाही, धार्मिक कार्यक्रम आहे, थोडंसं आपण शांततेने घेऊया. आणि महापालिकेतून पण आज झाला की याच्यापुढे आम्ही देणार नाही. तरीसुद्धा होळीच्या कार्यक्रमाला या लोकांनी दिलं. त्यामुळे वसंतनगरीचा ग्राउंड हा म्हणतात ना आमचं हृदय आहे आणि ते हृदय आम्हाला हवं आहे, आम्हाला जगण्यासाठी ते हवं आहे. हे आमचं सुंदर ग्राउंड आम्ही ते हातातून जाऊ देणार नाही. यापुढे एक मोठा, मी म्हटलं तसं की आता पुढे कुठल्याही कार्यक्रमाला जर यांनी परवानगी दिली तर आम्ही महानगरपालिकेच्या मुख्यालयात जाऊन खेळ खेळणार. तुम्हाला खूप सारे स्पेक्टेटर्स सुद्धा मिळतील तिकडे. आय एम कॉन्फिडंट अबाउट इट. दुसरा, वसंतनगरीला लागूनच ही जी जागा आहे डीमार्ट, अगरवाल सर्कलपासून ते डीमार्टपर्यंत सगळे हॉकर्स आहेत, इल्लिगल हॉकर्स आहेत. तुम्ही तिकडे 2 व्हीलर नाही उभी करू शकत, 4 व्हीलर तर तुम्ही विचार पण करू नका. हे कोणाचं फेलियर आहे? हे महानगरपालिकेचंच फेलियर आहे. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा महानगरपालिका झाली आणि इथे 41 बिल्डिंगा तेव्हापासूनच तयार व्हायला सुरुवात झाली होती. मग तिकडचीच लोक तिकडे हॉकर्स म्हणून बसवायला सुरुवात झाली. इकडचे जे स्थानिक नगरसेवक होते, हे दोन्ही तेव्हा त्यावेळी 2 वॉर्डमध्ये हे होतं, 83 आणि 86. 86मध्ये भाजपाचे नगरसेवक होते, एकच नगरसेवक त्यांचा, आणि 83मध्ये BVA. मग ह्या लोकांनी पैशाच्या लालचमध्ये, म्हणजे तुम्हाला सांगतो आजही तुम्ही स्टिंग ऑपरेशन केलं ना की तुम्हाला प्रत्येक गाडीवाला सांगेल मी हप्ते कोणाला, तुम्हाला शॉक लागेल की एवढ्या मोठे मोठे पदाधिकारी नगरसेवक त्यांच्याकडून हप्ते घेऊन त्यांना बसवतात. वेळोवेळी आम्ही तक्रार करतो, मग ते येतात, एखाद दिवशी उचलतात, घेऊन जातात, परत दुसऱ्या दिवशी तेच. हॉकर्सचा म्हणजे इतकं सुंदर, म्हणजे आपल्याकडे जेवढे मोठे रस्ते आहेत, एवढं चांगलं म्हणजे टाउनशिप आहे, म्हणजे व्यवस्थित आहे, प्लॅनिंग आहे, आणि ते काही महानगरपालिकेचं प्लॅनिंग नाही. तुम्ही बघाल तर ZCC-20 ची फाईल काढाल तर ते सिडकोने हे टाउनशिपचं प्लॅनिंग केलेलं आहे, म्हणून हे सुंदर आहे. म्हणजे मोठे रस्ते वगैरे ते कॅप्चर कसे करायचे आणि त्याच्यावरती हॉकर्स कसे बसवायचे, त्याच्यावरती कमाई कशी करायची, हे दोन्ही बहुजन विकास आघाडीने पण केलं आणि भाजपाने पण केलं, आणि आता पण तेच करत आहेत. आम्ही नेहमी आता वसंतनगरीमध्ये तुम्ही बघाल आम्ही हॉकर्स बसू देत नाही. वसंतनगरीमध्ये 2-3 सोडले फळ. वसंतनगरी हा एकच पॅच आहे अख्ख्या वसई तालुक्यात जिकडे हॉकर्स नाही आहेत. नाही, कारण आम्ही बसू देत नाही तिकडचे. आम्ही जे आम्ही आहोत, एखादा बसला की आम्ही 10 जण येतो आणि त्याला बोलतो इधर से निकल, आणि आम्ही स्ट्रिक्टली सांगितलं की इथे बसू द्यायचं नाही. आणि आलं की आम्ही महानगरपालिकेला फोन करून बोलवतो आणि त्याला उचलायला लावतो. म्हणजे तिकडे नागरिक जे आहेत, तुम्हालाही माहिती आहे, सुशिक्षित, तुम्ही वसंतनगरीमध्ये राहता, सुशिक्षित नागरिक आहेत, त्यांना त्यांचे अधिकार माहिती आहेत, त्यांना नगरी ही सुंदर हवी आहे आणि त्याचा प्रयत्न आम्ही करत राहतो. तसाच आम्हाला वाटतं की आपल्याला लागून डीमार्टचा एरिया आहे, परंतु इतका घाण झाला आहे तो, इतका घाण झाला आहे की. आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं ना, 12-12 वाजेपर्यंत हॉकर्स बसतात डीमार्टच्या समोर. तिकडे सगळं फूड स्ट्रीट झालं आहे, ते फूड स्ट्रीट करून टाकलं त्याला. तर आता जे नगरसेवक आले त्यांनाही आम्ही सांगितलं आहे, महापालिकेला पण आम्ही पत्र देतो. आता किती करणार आणि कोणासमोर डोकं फोडणार? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे डीमार्टच्या आजूबाजूला. ॲट एनी गिवन पॉईंट इन टाईम 12 ते 16 गॅस सिलेंडर्स तिकडे ॲक्टिव्ह असतात आणि ते खूप धोकादायक आहे. आणि तिकडे क्राऊड हा एकावेळी 700-800चा क्राऊड तिकडे तुम्हाला केव्हाही दिसतो. तर हे प्रशासनाने बघितलं पाहिजे किंवा तुम्ही पुढाकार घेऊन, म्हणजे आम्ही तर बातम्या त्याच्या केलेल्याच आहेत. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वसंतनगरी ग्राउंडच्या मागे रिलायन्सच्या समोर ती जागा ते एक ओपन बार म्हणून डिक्लेअर केली पाहिजे. कारण का तिकडे स्त्री असो किंवा पुरुष असो, तिकडे सगळे सिगरेट पितात, दारू पितात, आणि हल्ली तर 10-10, 12-12च्या ग्रुपमध्ये तिकडे तुम्हाला क्राऊड दिसतो. आणि तिकडे लाईट पण नसते, तर त्यामुळे 6-7 नंतर तिकडे कोणी जॉगिंग किंवा वॉकचा विचारही नाही करू शकत. तर त्याला तुम्ही थांबवण्यासाठी काय करू शकता? तुमची आघाडी जी आहे ह्यासाठी काय प्रयत्न करू शकताय का? एक वसंतनगरीचा नागरिक म्हणून आणि ज्या पक्षात मी होतो त्याच्यामार्फत आम्ही प्रयत्न केला होता. आचोळे पोलीस स्टेशनचे PI, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही ज्या मागचा सांगता तिथे DCP ऑफिस होतं बाजूला, म्हणजे 50 मीटरवरती DCP ऑफिस होतं. त्यांना सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला इथे एक, तुम्हाला नसेल तर एक बीट चौकी द्या,
कारण इथे ड्रग्स होतं. तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त ड्रग्सचं प्रमाण ह्या आपल्या भागामध्ये आहे, एव्हर्शन सिटी, वसंतनगरीमध्ये, आणि सगळे ड्रग्स तिथे घेतात. पोलिसांना माहिती आहे. बघा आम्हाला काय करतं, 112वरती कॉल करून बोलवा, मग ते येतात, घेऊन जातात, पैसे घेऊन सोडून देतात. असं खूप होतंय, पण आत्ता होणार नाही, कारण आम्ही वसई विरार जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून ही मागणी करणार आहोत की तिकडे एक बीट चौकी आम्हाला द्या. कारण एक बीट चौकी तिथे आली तर सगळं, कारण आज तिथे ड्रग्स आहे, आज क्राईम तुम्हाला माहिती आहे. आता गेल्या महिन्यामध्येच नालासोपारामध्ये आणि वसईमध्ये जवळजवळ 6 ते 7 मर्डर झाले, आणि त्याच्यामध्ये ड्रग्सचं, म्हणजे ते एका मुलाला मारलं, तो मिश्रा म्हणून एक पोरगा होता, त्याच्या ड्रग्सच्या वादातूनच, म्हणजे जे ड्रग्स पेडलर होते आणि जे ड्रग्स विक्री करत होते त्यांनीच त्यांना मारलं. म्हणजे ह्या ड्रग्सच्या माध्यमातून क्राईमसुद्धा वाढलेला आहे. म्हणून आम्ही वसई विरार जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून, आता 12 तारखेचा आमचा मोर्चा झाला, आंदोलन झालं, की एक DCPंना आणि PIला मी पत्र देणार आहे की ते आम्हाला बीट चौकी द्या, नाहीतर मग आमच्या वसंतनगरीच्या जनतेला आम्हाला रस्त्यावर हातात दांडे घेऊन उतरायला लागेल. त्याचा मोठा ड्रॉबॅक हा आहे की आपल्या टॅक्सच्या पैशातून तिकडे सुशोभीकरण होतंय, पण तेवढा पैसा खर्च करून आपण तिथे जाऊच नाही शकत संध्याकाळी 6 नंतर. का? कारण का आपल्याला माहिती तिकडे बॉटल्स घेऊन चरस, गांजा, सिगरेट सुरू आहे. त्यामुळे लहान असो मोठा असो कोण त्या साईडला फिरकत नाही. तर तुम्ही बघा. नाही, मुळात आम्ही ते बघणारच आहेत. ते आमच्या, आता रवी भूषण पण आहे, तोही आमच्या बरोबर आहे वसंतनगरीच्या मुद्द्यांवरती. असे बरेच आम्ही चांगली चांगली लोक एकत्र घेऊन वसंतनगरीला अजून किती चांगलं करता येईल, आपला डीमार्टचा एरिया कसा चांगला करता येईल, एव्हरेशन कसं चांगला करता येईल. काय तुम्हाला आश्चर्याची गोष्ट आहे, म्हणजे आपल्या आमदार मॅडमसुद्धा इथेच राहतात. मागे त्यांनी ड्रग्सचा मुद्दा घेतला होता, परंतु त्यांना माहिती आहे इथे होतं आहे, पण त्यांनासुद्धा आम्ही रिक्वेस्ट करणार आहोत की तुम्ही इथे राहता, तुमचा एरिया तरी ॲटलिस्ट ड्रग्स फ्री झाला पाहिजे. जसं वसंतनगरी ग्राउंड एकदम तिथे लाईट, म्हणजे लाईट लागले पाहिजेत तिथे. आता ते वसंतनगरी ग्राउंडचं तुम्हाला अजून एक सांगतो की मागच्या 2 वर्षापासून त्याचं कामच सुरू आहे. हो. ठेकेदार कामच करतोय. आणि ते अशा गोष्टी होत आहेत, आणि आपण किती लढायचं, कितीपर्यंत लढत राहायचं. पण ठीक आहे, आपण लढू, एक नागरिक म्हणून लढू, आणि आमच्या वसई विरार जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून सुद्धा स्वच्छ सुंदर वसई आणि स्वच्छ सुंदर वसंतनगरीसाठी आम्ही लढत राहू. वसई विरार जनशक्ती आघाडी हा जो नवीन पक्ष सुरू झालाय, त्या अनुषंगाने तुम्ही पब्लिकला काय अपील करा? बघा, मागेच थोड्या वेळापूर्वीच कानोलकर साहेबांनी सांगितलं की आता 2च पक्ष राहिलेत वसई विरारमध्ये. शिवसेना संपली, मनसे तर नाहीच आहे, काँग्रेसचं अस्तित्वसुद्धा बहुजन विकास आघाडीच्या वरती अवलंबून आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विपक्ष, म्हणजे जो आता विरोधी पक्ष बसलेला आहे, यांच्यावरती अंकुश ठेवायचं काम आम्हाला करायचं आहे. कारण विरोधकांकडून पण मुद्दे, जेव्हा जाता जाता मनोज पाटील बोलले की तुमच्याकडे काही चांगले विषय असतील तर आपण डिस्कस करूया, तर एक म्हणतात ना, एक चांगला दबाव गट आम्हाला निर्माण करायचं आहे काम करून घेण्यासाठी. सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून काम करण्याचं एक चांगला दबाव गट आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जनतेला एवढंच सांगायचं की आमच्यावरती विश्वास तुम्ही आधीही ठेवला होता, आम्हाला एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून तुम्ही पाहिलं होतं, आणि ॲक्टिव्हिस्ट आपल्या स्वतःसाठी नाही तर समाजासाठी लढतो. यावेळी आमच्याकडे एक नवीन पार्टी म्हणून तुम्ही पहा आणि आमच्यावरती भरोसा ठेवा. आम्ही तुम्हाला जे हवं आहे, म्हणजे जे प्रोटेक्शन हवं आहे, इथे चांगला विकास हवा आहे, तो देण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. कारण आमचा स्वतःचा कोणाचाही स्वार्थ नाही आहे. कारण मी माझं मोठं पद सोडलं आहे शिवसेनेमधून. त्यामुळे आम्हाला स्वतःच्या फायद्यासाठी आम्ही हा वसई विरार जनशक्ती आघाडी स्थापन नाही केलं आहे, तर जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही याचं निर्माण केलेलं आहे. तर मला एवढंच म्हणायचं जनतेला की आमच्यावरती विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी देऊ. मिलिंदजी आणि अनिल, तुम्हा दोघांनाही वसई विरार जनशक्ती आघाडी ह्या नवीन पक्षासाठी शुभेच्छा. धन्यवाद विशाल.